तर छत्रपती संभाजीनगर मधली महत्त्वाची बातमी, मतदानामध्ये घोळ झाल्याचा आरोप एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी केलेला आहे। भाजपचे उमेदवार अतुल सावे यांनी त्यांच्या एजंट मार्फत मतदानाला येऊ इच्छिणाऱ्यांना मतदान करू नये यासाठी पैसे वाटल्याचा आरोप त्यांनी केलाय। असे प्रकार मुंबईत सुद्धा घडल्याचा दावा इम्तियाज जलील यांनी केलाय। अतुल सावे थेट आपल्या सोबत जोडले गेले। अतुल सावे, इम्तियाज जलील तुमच्यावरती गंभीर आरोप करताय, मतदानासाठी येणाऱ्यांना तुम्ही पैसे वाटलेले आहेत मतदानासाठी जाऊ नये यासाठी, आपली प्रतिक्रिया या संदर्भातली? असा कुठलाही या आरोपाला काही तथ्य नाही, माझं कुठेही नाव नाही, मी कुठे इन्व्हॉल्व नाही आणि मी अशा भानगडी करत नाही। मी प्लेन राजकारण करतो। मी 2 वेळेस या अगोदरही आमदार निवडून आलेलो आहे, एमआयएमच्याच उमेदवाराला हरवून निवडून आलेलो आहे। आता त्यांना त्यांचा पराभव समोर दिसत असल्यामुळे असे बिनबुडाचे आरोप ते माझ्यावर करतात। उलट त्यांनी काल जो 5 वर्ष आमदार होता, 5 वर्ष खासदार होता, त्याला हे कळत नाही की एखाद्या महिलेचा हात पकडायचा का? एक मतदार अरे महिला कॉन्स्टेबल होत्या, तिकडे दुसरे कॉन्स्टेबल होते, त्यांना सांगायचं त्याने एका महिलाचा हात पकडला, अतिशय दुर्दैवी गोष्ट ही, अपमानास्पद आहे। आणि आता तो काय म्हटला की लोक आया बहिणा विकून 500 रुपये देतात। अरे हे कुठलं एक शोभणार हे आहे का? असे वक्तव्य त्यांनी करायला पाहिजे का? जो 5 वर्ष खासदार होता, आणि त्याच मतदारांनी त्याला निवडून दिलं होतं, त्या मतदारांबद्दल असे आरोप करतो तो। अतुलजी, इम्तियाज जलील यांच्यावरती सुद्धा तुम्ही गंभीर आरोप करताय, त्यांनी हात पकडला होता महिलांचा, असं तुमचं म्हणणं आहे? बिलकुल आहे, काल एव्हिडन्स आहे, पोलीस कंप्लेंट काल केली आहे त्या महिलेने। माझा काही संबंध नाही, त्या महिलेनेच पोलीस कंप्लेंट केली आहे। मात्र इम्तियाज जलील सुद्धा काही व्हिडिओ दाखवतायत ज्यामध्ये पैसे वाटप झाल्याचा आरोप, ज्याचा पुरावा म्हणून वापर करणार असं म्हणतात। कोणी पैसे वाटप असेल तर मी आहे का? माझ्या परिवारातला कोणी आहे का तिकडे? पण तुमच्या कार्यकर्त्यांवरती ते आरोप करतात। कुठल्या कार्यकर्ता? कोण काही कोणाचे नाव घेऊन तो करेल तर काय मी करू? त्याने प्रूफ द्यावे ना, एव्हिडन्स दाखवावा ना। एखाद्याच्या ऑफिसमध्ये कोणी येऊन भेटत असेल तर तो काय प्रूफ होतो का? किंवा आता तिकडे ती जी गर्दी दाखवतो त्या गर्दीमध्ये पैसे कोण वाटते ते त्याने बघितलं पाहिजे ना। माझा काय संबंध आहे? तुम्ही 2 वेळेस निवडणुकीत पैसे वाटले, निवडून आले, त्यास तुम्हाला वाटलं नाही का हे तथ्य? त्याच्याकडून लोकांनी पैसे घेतले नाही म्हणून आज त्याचा आरोप चाललाय। आणि ज्याच्याकडून घेतले त्याला धरायला नाही, त्या माणसाला धरायचं होतं। तो व्हिडिओ घेऊन फिरतो त्याच्यापेक्षा त्याने धरायला पाहिजे होतं, पोलिसला सांगायला पाहिजे होतं। पण जो प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडला ते दावा करतायत, तोच प्रकार मुंबईत सुद्धा घडला असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे। त्याने एव्हिडन्स द्यावे। बिनबुड्याच्या त्यांना त्यांचा पराभव दिसतोय, त्यांना त्यांची पार्टी संपताना दिसते। हे पार्सल हैदराबादला परत जाणार आहे, त्याच्यामुळे ते असे म्हणजे खालच्या लेवलचे आरोप करतात। पहिले तर त्याने बाईचा हात नाही धरायला पाहिजे आणि आया बहिणी विकून पैसे घेतात हे शब्द शोभतात का त्या खासदार राहिलेल्या माणसाला? त्यांचं हे पण म्हणणं आहे की तुम्ही एजंट सोडलेले होते, 3 दिवस 3 रात्र एजंट फिरत होते आणि आधार कार्ड जमा करून घेऊन पैसे देऊन मतदान करू नका असं सांगत होते। अरे पण तुम्ही तुमचे कार्यकर्ते एवढे प्रत्येक बूथला कार्यकर्ता ना तुमच्या कार्यकर्त्याला दिसत नव्हतं का हे लोक कुठे जमा होत असतील तर? माझं म्हणणं आहे हे आरोप करायला 3 दिवस चालू, 3 दिवस तुम्ही झोपले होते का? तुम्ही तर रात्रभर फिरत होता ना सगळीकडे। तुम्हीच तर आमच्या भारतनगरमध्ये आले होते, त्यावेळेस तुम्हाला आमच्या कार्यकर्त्यांनी पिटाळून लावलं। निश्चित अतुल सावेजी, खूप खूप धन्यवाद। एनडीटीव्ही मराठीकडे आपण आपली प्रतिक्रिया सविस्तर स्वरूपामध्ये दिलीत। तर हे होते अतुल सावे, ज्यांनी इम्तियाज जलील यांनी केलेले सगळे आरोप फेटाळून लावलेले आहेत। उलट त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी दाखवावेत आणि एका महिलेने त्यांच्या विरोधातच तक्रार दाखल केली असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर इम्तियाज जलील यांनी अतुल सावे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवरती काय नेमके आरोप केलेले आहेत ते सुद्धा पाहूयात। भारतनगर के अंदर जो आपने मेरे खिलाफ एफआईआर रजिस्टर कराए हैं, अगर पुलिस निष्पक्ष है तो मेरे ऊपर आप एफआईआर करे हैं, मैं तैयार हूं फेस करने के लिए। लेकिन साथ ही साथ जालिंदर शेंडगे और उसके साथ वहां पर मौजूद 50 से 60 गुंडे, इनके ऊपर एफआईआर अगर नहीं कर रहे हैं तो मैं ये आपको ऊपर आरोप लगाऊंगा कि अतुल सावे ने जिस तरीके का पैसा हर एक इंसान को बांटने का काम किया है, वो किस किस के पास, किस अधिकारी के पास भी पैसा गया है, अगर आप ये नहीं करेंगे तो मैं साफ आपके ऊपर भी आरोप लगाऊंगा कि आप सब कुछ जानते हुए भी अंधे बनकर, आंख बंद करके आप दूध पीने का काम कर रहे हैं।